नमस्कार श्रोते हो, आपण सर्व कुशल मंगल आहात अशी आशा करतो. आज आपण ऐकणार आहोत सूर्यग्रहणाबाबतची पौराणिक कथा. सूर्यग्रहण एक खगोलशास्त्रीय घटना आहे, ज्यावेळी चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या दरम्यान येतो आणि या सूर्याचा काही किंवा संपूर्ण भाग झाकतो. यामुळे काही काळासाठी सूर्य आकाशात अदृश्य होतो. हे ग्रहण विविध प्रकारचे असू शकते. सूर्यग्रहण टोटल सोलर इक्लिप्स, जेव्हा चंद्र पृथ्वीवर पूर्ण सूर्य झाकतो तेव्हा हे पूर्ण सूर्यग्रहण म्हणतात. आंशिक सूर्यग्रहण पार्शियल सोलर इक्लिप्स, चंद्र सूर्याचा काही भाग झाकतो. वलयांकर सूर्यग्रहण ॲन्युलर सोलर इक्लिप्स, जेव्हा चंद्र सूर्याच्या समोर येतो पण पूर्णपणे झाकू शकत नाही आणि सूर्याचा काठ वलयासारखा दिसतो. 2 ऑक्टोबर 2024 रोजी सूर्यग्रहण आहे. हे ग्रहण खगोलशास्त्रातील सर्वात महत्त्वाच्या घटनांपैकी एक आहे. हे ग्रहण पूर्ण सूर्यग्रहण असेल, म्हणजेच काही ठिकाणी सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपेल, ज्यामुळे आकाशात काही काळासाठी पूर्ण अंधार दिसेल. ग्रहणाच्या वेळा. ग्रहण सुरू होण्याची वेळ 15 UTC. संपूर्णतेची सुरुवात 15.30 UTC, काही मिनिटासाठी. संपूर्ण ग्रहण संपण्याची वेळ 17.00 UTC. संपूर्ण ग्रहणाचा कालावधी साधारणतः काही मिनिटाचा असेल, जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्रामागे झाकला जाईल. ग्रहणाचा पथ, पाथ ऑफ टोटॅलिटी. संपूर्ण ग्रहणाचा पथ. सूर्यग्रहणाच्या पूर्णतेचा पथ म्हणजे तो भाग जिथे ग्रहण पूर्णपणे दिसते. या पंथात अंटार्क्टिका आणि काही पॅसिफिक महासागरातील भाग आहेत. या ठिकाणी सूर्य पूर्णपणे झाकला जाईल. आंशिक ग्रहण दिसणारे क्षेत्र दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना, चिली, उरुग्वे आणि ब्राझीलच्या काही भागात आंशिक सूर्यग्रहण दिसेल, जिथे सूर्याचा काही भाग झाकला जाईल. 2 ऑक्टोबर 24 हे सूर्यग्रहण भारतात किंवा आशियामध्ये दृश्यमान नाही. हे ग्रहण मुख्यतः दक्षिण गोलार्धातील भागात केंद्रित असेल, म्हणून भारतीय उपखंडात हे दिसणार नाही. भागवत पुराणातील सूर्यग्रहणाशी संबंधित राहू आणि केतूची कथा प्राचीन हिंदू पुराणकथांमध्ये काही महत्त्वपूर्ण स्थान ठेवते. देवता आणि असुरांमध्ये असलेल्या शक्तीच्या संतुलनामुळे अमरत्व मिळण्याच्या उद्देशाने समुद्रमंथन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समुद्रमंथनात क्षीरसागर, दुधाचा महासागर मंथन करण्यासाठी मंदर पर्वत आणि वासुकी नाग वापरले गेले. भगवान विष्णूंनी कूर्म अवतार, कासवाचे रूप धारण करून मंदर पर्वताला आधार दिला, कारण पर्वत समुद्राच्या पाण्यात बुडू शकला असता. समुद्र मंथनाच्या प्रक्रियेत अनेक दिव्य वस्त्र, धन, औषधी आणि अद्भुत वस्तू निर्माण झाल्या. यातील काही महत्त्वाच्या वस्तू म्हणजे लक्ष्मी देवी, कामधेनू गाय, कल्पवृक्ष, रत्न आणि सर्वात महत्त्वाचे अमृत. अमृत म्हणजे अमरत्व देणारे अमृत रस. जे व्यक्ती अमृत पितील त्यांना अमरत्व प्राप्त होईल. देवता आणि असुर यांच्या अमृताच्या वाटपासाठी अत्यंत उत्सुक होते, पण देवतांना भीती होती की जर असुरांनी अमृत प्यायले तर ते अमर होतील आणि त्यामुळे देवता त्यांच्याशी लढण्यास कमी पडतील. अमृताची वाटणी ही फारच नाजूक गोष्ट होती, कारण दोन्ही पक्ष अमरत्व मिळवण्याची आस धरून होते. त्यामुळे या प्रसंगात संघर्ष होऊ नये म्हणून देवतांनी भगवान विष्णूकडे मदत मागितली. भगवान विष्णूंनी एक स्त्रीचे अत्यंत मोहक रूप धारण केले, ज्याला मोहिनी म्हणतात. तिच्या सौंदर्याने सर्व असुर मोहित झाले
आणि त्यांनी अमृत वाटपाची जबाबदारी मोहिनीवर सोपवली. अमृताचे वाटप करण्यासाठी मोहिनीने असुर आणि देवांना वेगळ्या रांगेत बसवले. अमृताचे प्रथम वाटप देवांना करण्यास सांगितले. सुरुवात झाली कारण देवतांनी मंथनासाठी मदत केली होती. असुरांना हे लक्षात नव्हते की त्यांना अमृत दिले जाणार नाही, कारण त्यांचे लक्ष मोहिनीकडे होते. परंतु असुरांपैकी एक अत्यंत चतुर असुर, स्वरभानू नावाचा असुर, मोहिनीकडून देवतांना दिला जाणारा विशेष वागणूक लक्षात घेत होता. त्याने देवाचा वेश घेतला आणि देवाच्या रांगेत बसून अमृत प्यायला सुरुवात केली. ज्यावेळी राहूने अमृत प्यायला सुरुवात केली तेव्हा सूर्यदेव सूर्य आणि चंद्रदेव चंद्र यांनी त्याला ओळखले. हे कसे शक्य झाले तर सूर्य आणि चंद्र हे दोघे अत्यंत तेजस्वी आणि प्रखर बुद्धिमत्तेचे प्रतीक होते. त्यांना राहूचा असुररूपी चेहरा आणि वागणूक संशयास्पद वाटली, कारण तो फक्त अमृत मिळवण्यासाठी देवांचा वेश धारण करीत होता. त्याची वेशभूषा आणि वर्तन हे देवतांच्या मानवी वर्तणुकीशी सुसंगत नव्हते, ज्यामुळे त्यांची राहूंची फसवणूक ओळखली. सूर्य आणि चंद्रदेव यांनी राहूची फसवणूक लक्षात आणून भगवान विष्णूला सांगितले. भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने राहूचे शिर धडापासून अलग केले. मात्र त्यावेळेस राहूने अमृत थोडेसे पिले होते, त्यामुळे त्याचे शिर आणि धड दोन्ही अमर झाले. त्याचे शिर राहू म्हणून ओळखले गेले आणि धड केतू म्हणून प्रसिद्ध झाले. राहूला हे समजले की सूर्य आणि चंद्रामुळे त्याचे खोटे उघडकीस आले आणि त्याला अमरत्व पूर्ण फळ मिळाले नाही. म्हणून राहू सूर्य आणि चंद्राचा शत्रू बनला. पौराणिक कथेनुसार राहू वेळोवेळी सूर्य आणि चंद्राचा पाठलाग करतो आणि त्यांना गिळण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा राहू सूर्याला गिळतो तेव्हा सूर्यग्रहण होते आणि जेव्हा राहू चंद्राला गिळतो तेव्हा चंद्रग्रहण होते. परंतु राहूचे फक्त शिर असल्याने तो पूर्णपणे सूर्य किंवा चंद्राला गिळू शकत नाही. त्यामुळे काही वेळानंतर सूर्य आणि चंद्र राहूच्या तावडीतून सुटतात आणि ग्रहण समाप्त होते. माझे आजचे व्हिडिओ शांतपूर्वक बघितल्याबद्दल धन्यवाद. माझा या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.